तर हे बघा साहेबांची आणि माझी तयारी झाली. गुड मॉर्निंग सर्वांना ना, माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे, प्रतीक्षा हाडी मधून ब्लॉग मध्ये. तर बघा आज साहेब डॅशिंग दिसायला लागलेत, एकदम कुर्ता वगैरे घालून मस्तपैकी तयारी झालेली आहे. हे बघा कसे दिसतात साहेब, एकदा कमेंट मध्ये सांगा. चला आता सोडा माझा. तर आता आज घरी कुकू पण आहे, आज घरी आबी पण घरीच आहे बघा. अजून आंघोळ नाही काय नाही बघा, बसलाय बघा. तर चला आपण आता निघूया गावाला. बघा आपली तयारी झालेली आहे, बॅगा विका घेतल्या. चला आता निघू. कुकू बाय. हा कुकू बाय. बघा कुकू बाय बाय. कुकू मस्ती करू नको हा. असं आपला आता बघूया पुढे. जास्त तर मी आता प्रवासाची घेणार नाही. आता ही आपल्याला ट्रॉफिक कुठपर्यंत आहे काय माहिती नाही. त्या दिवशी तर एवढे खूपच टाइम झाला जाता जाता. आज किती वाजतील माहिती नाही. त्याच्यात रोज रोज तेच आपल्याला गावाला जाताना हेच वैताग येतो ट्रॉफिकचाच. आज किती सकाळी उठून तरी किती घरातलं आवरून जायला, सगळं घरातलं आवरायला लागतंय, त्याच्यामुळं आपल्याला टाइम होतोच. तर हे बघा ट्रॉफिक वडपाच्या अलीकडेच आहे इकडे. तर बघू शकताय कशी ट्रॉफिक आहे. मग अशी आपण बघितली ती टोलनाक्याची तिकडे होती, आता इकडे वडप्याच्या इकडे आले, निघाले थोडी. काय बोलताय? मागच्या वेळेला साहेब उतरले होते तर आपण मागेच राहिलो. हळूहळू आज जाते आणि घामागीर एकदम चेहरे खराब होऊन गेलेत पूर्ण घामाने. असं वाटतं का आंघोळ करावी याचा जाऊन. धबधबे आहेत त्याच्यात जाऊन डुबकी मारून ना निघायला गेला असं वाटतंय. हा माहुलीगड आपला शिवाजींचा एक गडांमधला एक गड आहे या माहुलीगड. आणि हा 2 वेळा शिवाजींच्या हातातून गेला, 2 वेळा जिंकला असा इतिहास आहे. एवढा प्रॉपर मला पण आता आठवत नाही, पण हे मला आज दाखवायचं होतं म्हणून मी उतरले गाडीतून. चला इकडे ये बघा साहेब पण थोडेसे हवेवर निघाले. तर चला जाऊया, थोडस मला पण थोडं फ्रेश व्हायचंय. हे बघा आता हा आता थोडस आमचं ना दुपारचं उपवासाचं फलार करायचंय. तसं तर केली, फळ थोडस खाल्ले. तिकडे बघा साहेब. तर रस्ता मस्त आता सनसन आहे, सुसाट रस्ता आहे आणि रस्त्याला पण सगळा हिरवागार मस्त. आज पाऊस नाही, नशीब आपला. पाऊस असल्यावर कंटाळा येतो पाऊस, आणि अशा वेळेला ट्रॉफिक मध्ये पाऊस नाही लागत. हा मस्तपैकी रस्त्याचं सीन बघू शकताय तुम्ही, किती भारी सुसाट. इथून जाता येईल का ते बघायला लागेल. साहेब तर म्हणतात तिकडे जाऊया. मस्त. तर हे बघा मस्त असा धबधबा, पाणी बघा किती भारी वाटतंय बघा. आणि इकडे कसं मुला एवढा याला आळू म्हणतात आमच्याकडे. आणि हे बघा छोटासा क्रॅबचा पिल्लो आहे बघा, एवढं चाललंय. तर साहेबांनी सुरुवात केली, मी पण घेते. नंतर आपण काय सेल्फी वगैरे काढायचे ते काढ.
नाही करडू बनव रे रसने नको रसने आहे केलपट आलाय केलपट विचार ना दे दोन्ही दे मध्ये आहेत का 100 रुपये दोन्ही त्याच्यातून काढा अहो याच्यातच नाही याचे मीठ काढा ना जरा 50 रुपये जरा जास्त तरी लावा ना आता ते वाटत लावलं ना मला वाटलं कोशिंबीर आहेत का भात टाकले त्याच्यावर टाकून देऊया झालं तर झालं जे काय होईल ते 10 किलो घ्या 10 किलो 5 घ्या तर हे बघा आत्ता पोहोचलो साईबाई तिकडे दरवाजा ओपन केलाय तर बघा आपल्याला किती वाजले सकाळी आपण किती 11 वाजता निघालो होतो आत्ता 5 मिनिटं बाकी आहेत तेव्हा आपण इथे घरी माझ्या गावी पोहोचलोय तर हे बघा आपण येऊन पोहोचलोय शेतावर गवत भरपूर झालं इकडे तर चला असे पोहोचलोय गमेला घ्या ना घेतला का तर द्या गमेला ना पिशवी द्या याच्यात टाक ती पिशवी टाका हा तर मी हे बघा पोटाला अशी बॅग लावून घेतले तर साहेब तिकडे हसतात ऐका तर हे बघा साहेब घेतलेला आहे त्या खताचा बाचका तर आपण खत मारू पहिला इकडे मारताय का तिकडे मारताय आता बघू आपण इकडे बघा हे बघा आंबे आपले कसे झाले ते पाणी तर पाऊस मला वाटते बरेच दिवस झालेत आता आम्ही येऊन गेल्यापासून पाऊस पडलेला नाही वाटतं काय जाते तिकडे पण जाते आपण इथेशी कंटोळ्याच्या झाडावर आलो इकडे बघू कंटोळा मागच्या वेळेला आपण तो खुडले होते इथून झाले तिकडे कंटोळा हे बघा इकडे कंटोला टाकायच्या येतात कुठं मी उतरू चिखलामध्ये सगळे कपडे खराब होतील माझे तर हे बघा इकडे लावलेले आहेत आपण तर आपले भेंडे हे बघा भेंडे कसे झालेत मस्तपैकी झालेत पण थोडेसेच लावले होते भरपूर पण झाले थोडेसेच झाले इकडे आपलं रताळ्याचे लावलेले पाणी तर नाही दिसत आहे हे बघा इकडे लावले होते गेले ते पावसात येऊन वाटते थोडं पाड्यात नाजूकसे असे पानं दिसतात थोडे थोडे पण असे चांगले कोंब नाही आलेले इकडे पण हे बघा फुलं हे बघा इकडे भेंडी झाले इकडे ते गवतात गेले पूर्ण इकडे पण रताळ्याचे ताने लावलेले आहेत ते झेंडू वगैरे गवतामध्ये गेलेत पूर्ण तर आपले बघा इकडे पण भेंडे चवली व्यवस्थित झालेली आहे आणि आपल्या तुरी बघा मस्त वाटतात एकदम एक नंबर झालेले आहेत तुरी इकडे पण दाखवते तुम्हाला तुरींचं अपडेट हे बघा आणि आपल्या घेवड्याची वेल काय एवढे काय खास झालेली नाहीये तर आपण कडूची भाजी बघते इकडे सुद्धा भेंडी निघाले एक दुसरी आणि
कडूची भाजी पण छान झाली. तर चला मित्रांनो, मी इकडे पण तुम्हाला दाखवते. तिकडे आपलं शेवगाचं हे निघालंय का नाही बघू. इकडे भेंडी लावलेली मध्ये मध्ये निघालेली आहे. त्याला पण आता खत टाकायला लागेल. शायद खत टाकला तर होईल. ती इकडे पण लावली होती भेंडे. ते काय एवढं काय शिद्याचं झाड उमदललंय. हे बघा, हे आपला घेवड्याचं हे बघा किती नाजूक आहे. इकडे पण आपण काय काय लावलं होतं याच्यावर. हे बघा, सगळं तुडून 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 एक केलंय. कोण फिरलंय काय माहिती नाही. बघितलं, अशी लुचकानी करतात लोक, त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतो. आपण एवढी मेहनत करायची आणि हे लोक असे तुडवून ते वाचकडून वाट लावणार. इकडे आपला भात कमी, गवत जास्त झालंय. तसंच मध्ये मध्ये काही भात निघालेला नाही, काही निघाले. तर इकडे पण आपल्या घेवड्याचं झाड काही व्यवस्थित, अजून झाड नाही, सॉरी, हे आपला वेळ काही व्यवस्थित झालेला नाही. तुम्हाला हे बघा, इथे यावेळेस मी खूप असा हे केला होता. ते कोणीतरी याच्यावर मस्ती केलेली आहे. हे बघा, शिद्याचं झाड, आपटा म्हणतात ते, त्याचा झाड तोडून टाकलेलं आहे. इकडे साहेब तिकडे अजून खताचं हे करतात. तर चला, मी जाऊन बघते. तशी आपलं पाणी पण बांधायला लागेल. ते बघा साहेब आता खत थोडंसं, इकडे थोडा भात निघाले, त्याच्यावर पातळ पातळ मारायला सांगते. गवत तर खूपच झाले. तर ते बघा, साहेब तिकडे खत मारतात. ते बघा, थोडंसं आपल्याला खायपुरतं झालं ना, बस झालं. खायपुरतं म्हणजे असं आपलं म्हणतो ना, नवीन भात आपल्याला भेटलं तरी बस झालं. असं आपण विकत घेतलेला आहे भात, भरपूर घेतलेला आहे गेल्या वर्षी. तर ह्या वर्षी पण थोडंसं घेऊ. हे फक्त आपल्याला नवीन भाताची टेस्ट आपल्याला आली पाहिजे. हे बघा, आता साहेब ते तिकडे मारतात, खत मारतात. आपण तिकडे पण जाऊन बघूया. तिकडे गेले होते, काकड्यांचे ताने वाच काढलेत म्हणून इकडे आले तवाने बघत बघत. जाऊ दे, आता ते कोणी हे केले काय माहिती. पण तुम्ही बघू शकता, इकडे ही लोक बघा किती फिरलेत. म्हणजे पूर्ण फिरलेले आहेत. हे बघा, शेतातून फिरलेले आहेत. काय सांगायचं या लोकांना. हे बघा, पायाचे ठसे दिसतच असतील तुम्हाला. आता हे भात म्हणजे पेरले आपण. इकडे पावसाने वाट लावल्यामुळे गेले पाणी हे होऊन पाण्याने. पण एखाद्याने लागवड केली त्या शेतातून नाही जायला पाहिजे. हे बघा, पूर्ण फिरलेत शेतामध्ये. आणि हे काय, तर आपण इथे बघा, कंटोळीचं झाड आहे. तर त्याच्यावर पण छोटे छोटे झालेत. हे बघा, इकडे हे बघा, इथे झाले बघा, छोटे छोटे झालेत. जास्त काही मोठे दिसत नाही त्याच्यावर. आणि हे खूप कधीच झाड आहे. म्हणजे मी तरी बघते तरी याला 4-5 वर्ष होऊन गेलेत. इकडे सुद्धा त्याचा वेल गेलेला आहे. हे बघा, याला पण छोटे छोटे आहेत. इकडे मला आता लांबूनच दिसला इथे पिकलेला कंटोल. हे बघा, इथे साईडला हे बघा, म्हणजे इथे बघा, इथे शायद दिसत नाही. हे बघा, इकडे, सॉरी, ते एकदम अडचणीत आहे. तर
दिसत नाही. हां हे बघा, हे पिकलेलं कंटोल आहे. हे बघा साहेब तिकडे खत मारतात. पातळ पातळच मारा, पाऊस पडतो की नाही पडत, पडायला तर पाहिजे आज. हे बघा इथेशी ही 4 पानाची भाजी आहे, पण ती थोडीशीच आहे इकडे. मी केली कारण तर गवतात फिरायचं तर काठी पाहिजे हातात. तिकडे बघा त्या म्हशी आहेत तिकडे, एखादी उधळली ना तर मैं किधर भागूंगी मुझे पता नहीं चलेगा. आ दिसत तर नाही आहेत, फक्त बोंडच दिसतात भाजीची. मागच्या वेळेला पण आले होते, पण शेंगा काय आत्ता हळूहळू पडतात त्याच्यावर. दरवेळेला येते पण मला इकडे शेंगा भेटत नाही. एवढे एवढे याला आहेत तेच. हे बघा किती मोठे मोठे बोंड आहेत. हे बघा, हे बघा हे फुललंय ना, याला शेंगा येतात. हे बघा आले. हे बघा हे याला शेंगा येतात. ते भाजी करायची, फुलांची पण करतात, पण ते फुलांची करण्यापेक्षा शेंगाची छान भारी लागते. साहेबांना तिथे कुठेतरी दिसले शेंगा, कारण तर माझ्यासारखे फिरणारे अजूक असतील तर. बाय बाय. हे बघा इकडे खाली पाण्याचा झरा आहे आणि छोटीशी वाट आहे. हे बघा आत्ता झालेत. हे बघा आत्ता शेंगा बारीक बारीक पडलेले आहेत. हे बघा इकडे पण आहेत. हे बघा याला आत्ताशी झालंय कुठंतरी, थोड्या दिवसात होतील ते, पण राहिले पाहिजेत. आता माझ्यासारखे तर फिरणारे असतीलच ना ज्यांना माहिती येते, तरी 15 दिवस तरी पकडून चला. तिकडे पण आहेत ना, तेव्हा पार तिकडपर्यंत आहेत. बारीक बारीक खूप झालेत. नाही व्हायचं, पाय सटकेल माझा. एवढा बॅलन्स जमणार आहे का मला? नको नको नको, तुम्ही पण नका जाऊ. त्या पण झाडाला एवढ्या झाल्यात ना, तर 15-20 दिवसात आले ना, तर आपल्याला कोणी नाही नेले तर आपल्याला भेट. साहेब बघा काय म्हणता, 15 दिवसांनी आले ते एक पण भेटणार नाही. म्हणजे साहेबांची भविष्यवाणी अगोदरच घडून मोकळी झाली. तिकडे कुठे चाललात? मस्तपैकी हे तुम्ही ओळखला का काय आहे? याला आमच्याकडे गौरीची फुलं म्हणतात. हे बघा त्याला दुसरं पण नाव आहे, पण ते काय मला आठवत नाही, पण आमच्याकडे गौरीची फुलं म्हणतात. हे बघा छान मस्त फुललेली आहेत आणि कळ्या सुद्धा आहेत त्याला. तर आल्याचा फायदा भेटला आपल्याला. गौरीची फुलं दिसली तर आपण बघितली पण. आता असं छानपैकी मस्त फुललेत आणि आपला एक महिना आहे गौरी गणपतीला यायला. तर आता हे कसं माहिती का, असे गवारे असतात ना लोक, डोबर गाई वगैरे, तर हे लोक बघून ठेवतात. बघून ना मग ते आत्ता दात पडले असते म्हणजे, बघून ठेवतात ना, मग ते काढून विकतात किंवा ज्याला सांगितलेलं असेल त्याला देतात ते लोक. असं आपण कोणाचा तरी आवाज आला मला. तर माझी सवय इकडे म्हशी वगैरे काय काय आले होते इकडे. ते तिकडे गवारे. साहेब मला कुठून कुठून चालवलंय
हे बघा अडचणीच्या रस्त्यातून असं चालवलंय आणि ते गवतामध्ये काही दिसतही नाही. हे बघा आपल्या शेताजवळ आलोय आता. त्या लोकांनी तुरी लावल्यात पण यावेळेस व्यवस्थित क्लीन नाही केलं. इकडे लावायचं म्हणून लावलंय असं वाटतंय ते पण. हे बघा आता थोडीशी आपण भाजी खुडले ना, तर आपण इकडे पण आतमध्ये जाऊ. तर इकडे जास्त मोकळा करून फायदा नाही हा. तर हे बघा आपल्याला आंबाडी पण घेऊ मित्रांनो. आंबाडी म्हणजे आपण भेंडे घेऊन ठेवलं होतं, तर आपण अशी कौली कौली पानच घेऊ त्याची. हे बघा तर अशी थोडीशी निघालेली आहे. बॅक मध्ये पण आहे थोडी. तर आपल्या ह्या घरची ऑर्गॅनिक, तशी तर आंबाडीला काही खत पाणी नाही टाकत आहे, ऑर्गॅनिकच असते. आणि तशी आपल्याला इकडे ताने बघितले. तर आपल्याला हे बघा इथेशी एक दोन, मी तिकडे बघितला होता छोटासा. हे बघा मित्रांनो, हे कोणाला काय माहिती आहे का? हे बघा याला आमच्याकडे गायगोजी म्हणतात. आणि एक तर पडला, एक खायला खूप मस्त लागतात. ते पिकलेला पण घ्या, तिकडे शेतात टाका. तर खैराच्या झाडावर आपल्याला मस्त भेटलेली आहेत 2-4. बघा तशी आहेतच इकडे, नाही असं नाही. तिकडे पण ताना आहे, त्याला बघा बरं. जास्त पण अडचणीत हात घालू नका. असे आपण कंटाला खुडून आणलेली आहेत. इथे पिशवी ठेवल्या, घ्या होती द्या, मी ते शेतात टाकून येते का राहू देस. तर हे बघा आपल्याला दुपारी बघितलं नव्हतं त्याने भुऱ्याने. तर हे बघा कालू पण आलाय, त्याच्या अंगाला बघा कसं झालंय, खटना पडल्यात, पूर्ण डॅन्ड्रफ झालंय. तो बघा तो पहिला घरात. आणि मित्रांनो बघा किती सुंदर अशी फुलं फुलल्यात, पिंक येलो. इकडच्या साईडला तर नाही आहेत, इथे लिलीची आहेत. बघा मस्त वाटतात. हे बघा